काका नमस्कार. नमस्कार नमस्कार साहेब. काका आपलं नाव सांगा बरं. माझं नाव कारभारी त्र्यंबक निकम. मोबाईल नंबर सांगता येईल का तुमचा? 99 22 45 84 71. बरं. गाव कुठलं काका? राहूर तालुका चांदवड. बरं. तर आता तुमच्याकडं कांद्याचं उळं टाकलेलं आहे. कोणतं टाकलंय हे? हे पुन्हा फुरसुंगी केकेचं बियाणं आहे. पुन्हा फुरसुंगी के सीडचं बियाणं आहे का? हो. बरं. किती दिवस झाले साधारण टाकून हे? हे तारीख नाही ध्यानात पण पूर्ण पावसात टाकलं होतं. पूर्ण पावसात म्हणजे तो जो पाऊस चालू होता त्या शेवटच्या याच्यामध्ये हो. त्याच्यात टाकलेलं आहे. टाकलेलं बरं. तो पाऊस म्हणजे वावरातून पाणी निघालं होतं का? हो, वाहत होतं वाहत. बरं. तर मग तरी पण एवढा पाऊस झालेला असताना तुम्हाला आता हे बियाण्याची क्वालिटी किंवा जे रोप आलेलं आहे ते कसं वाटतंय? त्याच्यातून वाचलं हे बियाणं. वाचलंय ना? हो. म्हणजे परमेश्वराचे उपकार मानावे लागतील आपल्याला. हो. आपली पुण्य आपल्याला कामं आलेली आहे. हम्म. त्याच्यातून आपलं वाचलंय. म्हणजे आतापर्यंत जे आलंय ते चांगलं आलंय का? चांगलंच म्हणावं एवढ्या पावसातून वाचलं. आणि तुम्हाला कोणी दिलं होतं ते बियाणं आणून? मला ते बियाणं देवकी फर्टिलायझर्सला तिथून घेतलं होतं का तुम्ही? टाकळी टाकळी फाट्यावरून. पण तुम्हाला कोणी पाहुण्या रावळ्यांनी सांगितलं होतं का हे करा का ते करा? माझे साडू आहे की याला टाकळीला. बरं. काय नाव त्यांचं? कैलास रामचंद्र बोराडे यांनी सांगितलं का हेच घ्या बुवा हे बियाणं अच्छा म्हणून. अच्छा. त्यांनी आग्रह केला होता हो. त्याच्यामुळे तुम्ही घेतलेलं आहे. आणि कोणत्या दुकानातून घेतलं ते? देवकी फर्टिलायझर का काय दुकानी बरं. बाती. म्हणजे तुम्हाला जे मिळालं त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहे बुवा? हो आधीच्यात. अच्छा. बरं बरं ठीक आहे चालेल. तुमची काही तक्रार आहे का कंपनीच्या याच्यात? नाही कंपनी बद्दल या बियाण्याबद्दल नाही का या बियाण्याबद्दल तक्रार नाही ना? नाही. म्हणजे केकेचं? हा. बरं ठीक आहे. धन्यवाद.